हिमालयात जाताना आपण कोणकोणत्या गोष्टी जवळ घेतल्या पाहिजेत हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. तर वरपासून खालपर्यंत तुम्हाला सांगतो की काय लागणार आहे. नंबर 1, आपल्याला हॅट असायला हवी उन्हासाठी आणि वुलन कॅप असायला हवी, कारण की ज्यावेळेस थंडी किंवा नसेल, वेदर क्लिअर असेल त्यावेळेस आपल्याला हॅट गरजेची आहे, नाहीतर आपण फक्त वुलन कॅप म्हणतो आणि हॅट विसरतो. नंबर 2, आपण गॉगल वापरला पाहिजे. गॉगल पोलराइज असायला हवा. जस्ट 1-2 नावं पण सांगेल मधनं ब्रँडची. ओकले झालं किंवा जुल्बो झालं, केचवा असे किंवा फास्ट ट्रॅक, हे गॉगल आपल्याकडे असायला हवेत. त्याच्या थोडं खाली आलं आपण तर आपल्याला बॉडीला वॉर्मपणा येण्यासाठी थर्मल असायला हवं. बेस्ट आणि पातळ लेअर असावं, खूप हेवी नसावं, कम्फर्ट असावं पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट जी आहे त्याला मी थर्मलच्या बाबतीत सांगेल तर जॉकीचं थर्मल जे आहे ते खूप जरा चांगलं आहे, पातळ आहे आणि स्लिम आहे एकदम. ग्लोव्ज असायला आपल्या हातात असायला, त्यामध्ये 2 प्रकारचे ग्लोव्ज आपल्याकडे असायला कंपल्सरी असायला हवेत. एक म्हणजे वुलन आणि दुसरं म्हणजे वॉटरप्रूफ, जेणेकरून जिथे स्नोफॉल चालू होईल किंवा आपल्याला कुठे हात वगैरे लावायचे त्यावेळेस आपण वॉटरप्रूफ लेअर असेल तर ओले होणार नाहीत आणि आपल्याला फ्रॉस्ट बाईट किंवा चिलविलन्सचा जो त्रास आहे तो त्याच्यापासून आपण सेफ राहू. थर्मलच्या बाबतीत मी पण सांगेल की थर्मल अप्पर आणि लोअर हे दोन्ही असायला हवेत. एक्स्ट्रा अंडर गार्मेंट ज्या आपण घेतो त्या एक्स्ट्रा आपल्याकडे असायला हवेत. नी कॅप आपण वापरली पाहिजे. त्यानंतर शूज हा कंपल्सरी फुल अँकलचा शूज असायला हवा, पण तो शूज सुद्धा वॉटरप्रूफ असायला हवा, जेणेकरून तो भिजणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही त्या गोष्टींचा. त्याच्या आतमध्ये जे आपण सॉक्सचे लेअर वापरणार आहे ते कमीत कमी आपल्याकडे 4 ते 5 पेअर एक्स्ट्रा सॉक्स असायला हवे, कारण की आपल्या ट्रेकच्या ड्युरेशन मध्ये खालनं पायाला ते सॉक्स वापरल्याच्या घामामुळे ब्लिस्टर किंवा फोड येण्यासारखे त्रास होऊ शकतो आणि आपल्या पूर्ण ट्रेकचा बट्ट्याबोळ होणार. त्यामुळे आपल्याकडे एक्स्ट्रा सॉक्स जास्त पेअर असणं गरजेचं आहे. ह्या एकदम क्लोथिंगच्या बाबतीत ज्या मी बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या एकदम बेसिक आहेत, ह्या कमीत कमी आपल्याकडे असायलाच हव्यात. आणि हे सगळं कॅरी करण्यासाठी एक व्यवस्थित जसं आपला ट्रेक आहे त्या ट्रेकच्या ड्युरेशन नुसार आपल्याकडे 30 लिटर पासून ते 60 लिटर पर्यंतची रॅकसॅक म्हणतो आपण त्याला, किंवा जी बॅग आहे ती बॅग आपल्याकडे असायला हवी. तर आपल्याला किती दिवसाचं ड्युरेशन आहे त्यानुसार, पण जर समजा कमीत कमी 3 ते 4 दिवसाचं ड्युरेशन असेल तर 60 लिटरची आपल्याकडे 55-60 लिटरची बॅग असायला हवी. त्याच्या आतमध्ये असेल तर 35-40 लिटर पर्यंतची बॅग आपण कॅरी करू शकतो.